नमस्कार, मी दीपाली साखरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अशीच एक सुपारी स्टँड कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी 5 नंबरचे व्हाईट मोती घेतलेले आहे, 5 नंबरचे पिंक कलरचे मोती घेतलेले, 5 नंबरचे रेड कलरचे मोती आहे आणि 5 नंबरचे जांभळ्या कलरचे मोती आहे. सुई, दोरा आणि कैची घेतलेली. चला तर मग आपण आपल्या रांगोळीला सुरुवात करूया. त्यासाठी मी दोरा ओळून घेतलेला आहे सुईमध्ये आणि मागच्या साईडने गाठही मारून घेतलेली आहे. आता सगळ्यात आधी मी 6 पांढरे मणी ओळून घेणार आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे. मी 6 मणी ओळून घेतलेले आहेत, मणी मागे सरकवून घ्यायचे. आता मागच्या गाठजवळची जे मणी आहे त्या सगळ्या मण्यातून सुई गोल फिरवून घ्यायची आहे. आपल्याला 6 मण्यांचा एक सर्कल करायचा आहे तयार. मी सगळ्या मण्यातून सुई ओळून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 5 पिंक कलरचे मोती घ्यायचे. पाच पिंक कलरचे मोती घेतलेले, मोती मागे सरकवून घ्यायचे आणि आपण ज्या मोत्यातून आपण दोरा बाहेर काढला होता त्याच एका मोत्यातून उलट्या डायरेक्शनने सुई बाहेर काढून घ्यायची आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने. बघा, आता त्याच्या पुढच्या मण्यातून एकच मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फक्त 4 मणी ओळायचे आहेत आणि 5वा बाजूचा जो एक मणी आहे खालचा त्याच्यातून घ्यायचं आहे काढून. मी 4 मणी ओळून घेतलेले. आता हा जो बाजूचा जो एकच गुलाबी मणी आहे खालचा, त्या एकाच मण्यातून सुई वरच्या खाली काढून घ्यायची आहे. असा 5 मण्यांचा दुसरा राऊंड तयार होईल. परत ज्या मण्यातून आपण सुई काढली होती बाहेर त्याच्या समोरच्या मण्यातून एकच मण्यातून सुई आपण बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथं परत 4 मणी ओळून घ्यायचे आहेत. आता परत बाजूच्या एकाच मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत समोरच्या एका मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने. अशाच मी सगळे राऊंड तयार करून घेणार आहे. आता मी इथं परत 4 मणी ओळून घेतलेले आहे आणि त्याच्या शेजारचा एक मणी म्हणजे अशा 5 मण्यांचा एक राऊंड तयार होईल. आता बाजूच्या एकाच मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची खालच्या दिशेने.
परत त्याच्या बाजूच्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता आपण हा शेवटचा राऊंड तयार करणार आहे. त्यासाठी मी ह्या व्हाईट मण्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि त्याच्या बाजूचा जो पिंक कलरचा मोती आहे त्या खालच्या एकाच पिंक कलरच्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. आता इथं हा पिंक कलरचा एक मोती आणि हा एक मोती असे 2 मोती आपल्याकडे आहे. म्हणून आता इथं फक्त 3 मणी ओढून घ्यायचे आहेत. बघा इथं मी फक्त 3 मोती ओढून घेतलेले आहेत. आता याच्या बाजूचा जो एकच पिंक कलरच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथं आता आपले सगळे राऊंड तयार झालेले आहेत. आता इथं आपण याच्या वरची जी डिझाईन तयार करायची आहे त्यासाठी मी बाजूच्या एकाच पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहेत. अशा पद्धतीने आता 1, 2 आणि 3 म्हणजे सेंटरच्या मण्यापर्यंत आपण सुई काढून घ्यायची आहे बाहेर. बघा अशा पद्धतीने ह्या सेंटरच्या मण्यापर्यंत आणायची आहे सुई. बघा मधल्या मण्यापर्यंत. आता इथं मी 8 मणी ओढून घेणार आहे. 8 पांढरे मणी घ्यायचे आहेत. सात आणि 8 असे 8 मणी मी ओढून घेतलेले आहेत. मी याच्यात आता 8 व्हाईट कलरचे मोती ओढून घेतलेले आहेत आणि 3 जांभळे मणी घ्यायचे आहेत. मोती मागे सरकवून घ्यायचे आणि हे 1, 2 आणि 3 मणी सोडून चौथा जो पांढऱ्या कलरचा मोती आहे त्या एकाच मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये फक्त 7 पांढरे मणी घ्यायचे आहेत. आपला जो 8वा ऑलरेडी आहेच. बघा 7 मोती ओढून घेतलेले आहेत मी. आता ज्या पिंक मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच पिंक मण्यातून आपण सुई वरच्या दिशेने काढून घेणार आहे. अशी आपली एक पाकळी तयार झालेली आहे. परत आता इथं समोरच्या एका पिंक कलरच्या मोत्यातून सुई काढून ह्या सेंटरच्या मण्यापर्यंत आणायची आहे सुई. बघा आता परत याच्यात आपण 8 व्हाईट मोती ओढून घेणार आहे. आठ व्हाईट मोती ओढून घेतलेले आहेत आणि पिंक जांभळे मणी घ्यायचे 3. मोती मागे सरकवून घ्यायचे आणि ह्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. 4 पांढरे मणी घ्यायचे. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155
अशा पद्धतीने। आता याच्यात 7 मणी पांढरे घ्यायचे। सात पांढरे मणी ओळून घेतलेले आहेत बघा। 3 आणि 3 6 आणि 1 7। आता ज्या पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच पिंक कलरच्या मोत्यातून उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे बाहेर, अशा पद्धतीने। परत समोरच्या एका पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता याच्यात परत 8 मणी ओळून घ्यायचे आहेत पांढरे। आठ मणी ओळून घेतलेले आहेत मी। मोती मागे सरकवून घ्यायचे आणि 3 जांभळे मणी घ्यायचे। सगळे मोती मागे ओळून घ्यायचे बघा। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 3 जांभळे मणी। आता जांभळ्या मण्याचा जो खालचा 1 नंबरचा मोती आहे त्या एकच मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायचं आहे। आता याच्यात आपण 7 पांढरे मणी ओळून घेणार आहे। सात पांढरे मणी ओळून घेतलेले, मोती मागे सरकवून घ्यायचे बघा। 1 2 3 4 5 6 7। आता ज्या पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्या एकाच पिंक कलरच्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे। आता बाजूचे जे 2 पिंक कलरचे मोती त्या पिंक मोत्यातून काढून मधल्या सेंटरच्या मण्यापर्यंत आणायची आहे सुई, अशा पद्धतीने। आता याच्यात परत 8 पांढरे मणी ओळून घ्यायचे। आठ व्हाईट मणी ओळून घेतलेले आहेत मी। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 3 जांभळे मणी घ्यायचे आहेत। तीन जांभळे मणी घेतलेले। आता ह्या जांभळ्या मण्याचा जो खालचा पांढऱ्या कलरचा मोती आहे त्या एकाच मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे। आता याच्यात फक्त 7 पांढरे मणी घ्यायचे आहेत। आता सात मणी ओळून घेतलेले आहेत बघा। 1 2 3 4 5 6 7। आता ज्या मण्यात पिंक कलरच्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती
त्या एकाच पिंक कलरच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने बाकीचे फुलं करून घ्यायचे. आता याच्यात आपण हे शेवटचं फूल करणार आहे. त्यासाठी मी याच्यात 8 पांढरे मणी घेणार आहे. आठ व्हाईट मणी ओळून घेतलेले आहेत. मोती मागे सरकवून घ्यायचे. आता याच्यात 3 जांभळे मणी घ्यायचे. अशा पद्धतीने आता परत जो जांभळ्या मण्याचा जो खालचा पांढरा एकच मणी आहे, त्या एकच मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता याच्यात 7 पांढरे मणी ओळून घ्यायचे. सात पांढरे मणी ओळून घेतलेले. मोती मागे सरकवून घ्यायचे. आता ज्या मण्यातून सुई आपण बाहेर काढली होती, त्या एकाच पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता इथं मी सगळे फुलं तयार करून घेतलेले आहेत. आता हे फुलं एकमेकांना कसे जॉईन करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी शेजारच्या एकच पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. त्याच्या बाजूच्या पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता या पाकळीतले जे व्हाईट कलरचे जे सुरुवातीचे 4 मोती आहे, त्या 4 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा 4 मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता याच्यामध्ये आपण एकच लाल मणी घालून घेणार आहे. आता बाजूच्या पाकळीतले जे 4 मणी आहे, त्या 4 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा 4 मण्यातून सुई मी खालच्या दिशेने बाहेर काढून घेतली आहे सुई. आता परत पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत बाजूच्या 4 पांढऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे.
आता परत एकच लाल मणी ओढून घ्यायचा आहे. बाजूच्या 4 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे, बाजूच्या पाकळीतल्या. आता परत बाजूच्या खालच्या एकाच पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून त्याच्या बाजूच्या 4 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघा आपली डिझाईन तयार होते. आता परत वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे पहिल्या 4 मण्यातून. आता परत याच्यात एकच रेड कलरचा मणी घालून घ्यायचा आहे. परत बाजूच्या 4 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे खालच्या दिशेने. बघा आता परत ह्या पिंक मण्यातून सुई बाहेर काढून समोरच्या 4 मण्यातून सुई बाहेर काढायची आहे व्हाईट मण्यातून. बघा 1 2 3 आणि 4. आता परत रेड कलरच्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. एकच लाल कलरचा मणी घालायचा आहे. आता बाजूचे जे 4 मणी आहे व्हाईट, त्या 4 मण्यातून खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे सुई. अशा पद्धतीने आता परत ह्या पिंक कलरच्या मण्यातून सुई बाहेर काढून आता या बाजूच्या 4 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे पांढऱ्या. आता याच्यात लाल मणी ओढून घ्यायचा आहे. आता परत बाजूच्या जे पाकळी आहे त्या पाकळीतून वरच्या दिशेने सुई खालच्या दिशेला काढून घ्यायची आहे 4 मण्यातून. अशा पद्धतीने बघा खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता परत पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून बाजूच्या पांढऱ्या 4 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे.
मी शेवटची पाकळी जॉईन करत आहे आता. आता बाजूच्या 4 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी हे स्टँड या कलरमध्ये तयार करून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये तुम्ही हे याच्यामध्ये कलर वापरू शकता. आता मी याच्यामध्ये लाल मणी ओळून घेतलेला आहे आणि बाजूच्या 4 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता आपण मी आता माझी हे डिझाईन पूर्ण झालेली आहे. हे स्टँड आता हे जॉईन गाठ कशी मारायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी पिंक कलरच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेणार आहे. आता मी गाठ मारून घेणार आहे. बघा याच्यात तुम्ही काहीही ठेवू शकता. डेकोरेट केलेली सुपारी किंवा दिवा तेही ठेवू शकतात. बघा माझी ही डिझाईन संपलेली आहे. मी आता दोरा कट करून घेणार आहे. मी दोरा कट करून घेतलेला आहे. माझी ही रांगोळी संपलेली आहे. तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये तुम्ही याच्यामध्ये कलर वापरू शकतात. माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा.